धर्मवीर आनंद दिघे यांचे शिष्य तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू शिलेदार शिवसेनेचे ठाणे शहर प्रमुख हेमंत पवार यांचा वाढदिवस ठाण्यातील मावळी मंडळ येथे मोठ्या उत्साहात, जल्लोषात आणि सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला। वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यामुळे हा कार्यक्रम केवळ वाढदिवसापुरता मर्यादित न राहता सामाजिक संदेश देणारा ठरला। वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले। शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात आले। विद्यार्थ्यांसह पालकांनीही या उपक्रमाचं जोरदार स्वागत केलं। याशिवाय क्रिकेट प्रेमींसाठी IPL अंतिम सामन्यांचं देखील भव्य स्क्रीनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं। सामन्याचा आनंद घेण्यासाठी युवक, नागरिक, शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती। क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांचा संगम घडवून आणत कार्यक्रमाला वेगळे स्वरूप देण्यात आले। हेमंत पवार यांची ओळख धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांच्या तालमीत घडलेले कार्यकर्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी अशी आहे। ठाण्यात शिवसेना संघटन मजबूत करण्यासाठी, नव्या कार्यकर्त्यांना संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि पक्ष विस्तारासाठी त्यांनी सातत्याने काम केलं आहे। त्यांच्या संघटन कौशल्यामुळे ठाणे शहरातील पक्षाची ताकद वाढण्यास मोठी मदत झाल्याचं अनेक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। सामाजिक कार्य, संघटन बांधणी आणि सामान्य नागरिकांशी कायम असलेला संपर्क यामुळे हेमंत पवार यांना ठाण्यामध्ये विशेष लोकप्रियता लाभली आहे। त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सामाजिक उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्याच्या त्यांच्या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलंय। सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा। सर्वांनी आनंद फडणवीस साहेब यांची उपस्थिती, त्यांच्याकडून ज्येष्ठांचा आशीर्वाद, माननीय विलास जोशी साहेब यांचं आगमन आहे। धन्यवादांचं स्वागत। शिवसेना सचिव सर्व उपस्थित मान्यवरांचा हार्दिक स्वागत। टेंबेनाका परिसरामध्ये जो उत्सव टेंबेनाकाचा आपला परमेड आधी घसरण्याची जी संधी त्यामागे खरं सर्व तमाम आपलेपणाचा घटना आहे। आणि बघा ना, म्हणजे कॅमेरा घेऊन प्रिंट मीडियाचे पत्रकार धावत असतात, पण आज त्यांना संयम आणि विश्वास आहे की आपण ही भोजनाची व्यवस्था आहे। बरं संधी आहे म्हणून नमस्ते रणजित गजमल यांची उपस्थिती आपण बघताय। दादांचे म्हणजे बाईंचे खास मित्रमंडळींमध्ये हे ज्येष्ठ शिवसैनिक पदाधिकारी मान्यवरांचं हार्दिक स्वागत। वाढदिवस आत्ता खऱ्या अर्थाने साजरा होतोय आणि ठाणे शहराचे लाडके उपमहापौर सन्माननीय कृष्णाजी पाटील साहेब यांचं आगमन यावेळी, त्यांचं वेलकम हार्दिक स्वागत। जी साथ आहे ती साथ कायमची आहे। भाईंच्या चेहऱ्यावरच्या दरवर्षी 31 तारखेला माझा वाढदिवस होतो। आदरणीय धर्मवीर दिघे साहेब यांनी समाजसेवेचं जे व्रत तो पायंड्या पाडलेला आहे, तोच आम्ही चालू ठेवलेला आहे। आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच सर्व परिसरातले माझे सहकारी यांच्या माध्यमातून कमलेश चव्हाण आहे, सुधीर कोकाटे आहे, अमित जयस्वाल असेल, सर्वच जेवढे पदाधिकारी आहेत, सचिन माने आहे, सर्वच पदाधिकारी आमच्या समाजसेवेचे जे व्रत आहे जे टेंबेनाकेवरती सिव्हिल हॉस्पिटल असो, नवरात्र असो, दहीहंडी असो, रक्तदान शिबिर असो किंवा मोफत वह्या वाटप असो किंवा हे अनेक उपक्रम वर्षभर आम्ही करतच असतो। त्याच्यामध्ये कुठेही खंड पडला नाही।
ते कुठेही आम्ही कमी पडलो नाही. गेली 38 वर्षापासून शिवसेना पक्षाशी मी एकनिष्ठ आहे. म्हणजे त्याच्यासाठी मी 24/7 पक्षाचं काम करतो. मला सर्वांचं सहकार्य आहे. म्हणजे विभाग प्रमुख असतील, नगरसेवक असतील, शाखा प्रमुख असतील, वरिष्ठ नेते असतील. आता तुम्ही बघत असाल तर तिन्ही इलेक्शन्स, खासदारकी असो, आमदारकी असो किंवा महापालिका इलेक्शन असो, जी पक्षाने जबाबदारी दिली ती मी योग्य रीतीने पार पाडली. कोरोनासारख्या कठीण काळात सुद्धा आम्ही कुठेही कमी पडलो नाही. मी असेल, सुधीर असेल, कमलेश आहे, जे शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश दिला तसं आदेशाचं पालन आम्ही करत आलो. किंवा कुठचे आंदोलन असेल, पक्षाचं कुठचंही आंदोलन असेल, आजपर्यंत कुठच्याही पक्षाच्या आंदोलनामध्ये सर्व ठाणेकरांना माहिती आहे की कधी आम्ही कमी पडलो नाही. आणि असं आहे की ह्याही वर्षी, पुढच्या वर्षी याच तत्परतेने अनेक उपक्रमामध्ये, अनेक कार्यक्रमामध्ये आम्ही भाग घेऊन समाज असेल, शिवसैनिक असतील, महिला आघाडी असतील, यांच्या सहकार्याने काम करत राहू. पक्षाची जबाबदारी देईल, नवीन जबाबदारी दिली तरीसुद्धा मी घ्यायला तयार आहे. फक्त पक्षाने विश्वास दाखवावा आणि दिघे साहेबांच्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला नवीन जबाबदारी द्यावी, एवढी आशा या वर्षी वाढदिवसाला मी संकल्प करतो. दिघे साहेबांच्या नंतर आम्ही त्यांच्याकडे बघतोय, आशेने बघतोय. पण आज ते उपमुख्यमंत्री झाल्यामुळे आज ते ठाण्याकडे जास्त लक्ष देऊ शकत नाही, कारण त्यांचे काम पण भरपूर वाढलेलं आहे. पण अशा वेळेला नरेशजी म्हस्के साहेब असतील, ठाणे जिल्हा प्रमुख, ते सुद्धा आज खासदार झालेले आहेत. त्याच्यानंतर आज जी ठाण्यातली जबाबदारी आहे ते आमचे शहरप्रमुख हेमंत पवार साहेब हे बघत असतात. आणि छोट्यातली छोटी गोष्ट म्हणजे काय कुठलीही असो ती त्यांच्याकडून आम्हाला सोडवता येते. कारण आम्ही शिंदे साहेबांपर्यंत जास्त पोचू शकत नाही, कारण ते त्या महाराष्ट्राच्या लेवलवर ते काम करत आहेत. त्यामुळे जे ठाण्यातलं जे कार्य आहे ते आमच्यासारख्या साध्या शिवसैनिकांना हेमंत पवार साहेबांकडून म्हणजे काम करून मिळतं, तेच आमची आशा आहे. आणि आज त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो.